नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 7वी व 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. याच्यामध्ये संख्या ज्ञानावर आधारित महत्त्वपूर्ण बाबी आपण या मागील व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. आज आपण स्वाध्याय सोडूयात. प्रश्न पहिला बघा, क्रमशः 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? आता आपण महत्त्वपूर्ण बाबीमध्ये हे सूत्र पाहिलेलं आहे की 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काढण्याचं सूत्र काय? n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. आता आपल्याला काय सांगितलं आहे? 21 पासून 90 पर्यंत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वप्रथम या सूत्रानुसार आपल्याला 1 ते 90 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज काढून घ्यावी लागेल आणि त्यानंतर 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करून घ्यावी लागेल आणि 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 1 ते 90 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेतून वजा करावी लागेल. म्हणजे 21 ते 90 पर्यंतच्या संख्या आपल्याला संख्यांच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला मिळून जाईल. आता बघा, आपण सूत्र पहिल्यांदा बघूया. कारण आपल्याला सूत्र हे कशासाठी यायचं आहे? 1 पासूनच्या संख्यापर्यंतचं आहे. पण आपल्याला 1 पासूनच्या संख्या सांगितल्यात का? आपल्याला 21 पासूनच्या संख्या सांगितल्यात. त्यामुळे आता बघा सूत्र 1 ते n पर्यंतच्या. बरोबर n कंसात n अधिक 1 भागिले 2. आता आपल्याला कितीपासून 1 ते 90 पर्यंतच्या काढायचे आहे. त्यासाठी काय करावं? यांची बघा सूत्रामध्ये किमती घालू. 90 गुणुले 90 अधिक 1 91 भागिले 2 बरोबर 45 गुणुले 91 बरोबर 4095. आता आपल्याला याच्यामधून 1 ते 21 पर्यंतच्या 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज वजा करावी लागली. 1 ते 20 पर्यंत बेरीज 1 ते 20 पर्यंतच्या बेरीजसाठी सूत्रामध्ये 20 गुणुले 21 भागिले 2 म्हणजे 210 आले. म्हणजे 4095 वजा 210. 9मधून 1 गेले 8 राहिले. 10मधून 2 गेले 8 राहिले. इकडं हातचा घेतल्यामुळे ते 3885 म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, 1 ते 100 यामध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या डॅश डॅश जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत. जोडमूळ संख्या म्हणजे काय ते आणि 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या च्या 8 जोड्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. महत्त्वपूर्ण बाबीमध्ये ज्या दोन संख्याच्या 2चा फरक असतो, 2चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या किंवा जुळ्यामूळ संख्या म्हणतात. आणि 1 ते 100 पर्यंत अशा किती जोड्या आहेत? जोडमूळ संख्येच्या 8 जोड्या आहेत. 3 5 5 7 11 13 17 19. बघा याच्यामध्ये 2चा फरक आहे. 29 31 41 43 59 61 71 73 म्हणजे एकूण किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. x ही 17ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. जर 17ने निशेष भाग जाणारी x पुढची दुसरी समसंख्या कुठली? आता बघा, विषम संख्या म्हणजे 17 ही सुद्धा एक विषम संख्या. आपण जर समजा 17 धरले तर 17चा पहिला पाडायला 17 के 17 17 दोन्ही 34 17 त्रिक 51 17 चौक 68. आपल्याला दुसरी संख्या विचारली. 2 समसंख्या झाल्या. निशेष भाग जाणवे 17ला समजा आपण 17 ती संख्या 17च घेतली. 17 ही विषम 17ला 17ने भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो म्हणजे बाकी 1 उरते. म्हणजे 17 ही संख्या आणि ते विषम ही आहे. म्हणजे पहिली संख्या जर 17 घेतली तर त्याच्या पहिली समसंख्या कुठली ते त्याच्यानंतरची 34 आणि त्यानंतरची दुसरी समसंख्या 68. 68मधून 17 गेले, किती राहिले? 51. म्हणजे x अधिक 51. या प्रकारेही आपण काढू शकतो किंवा दुसऱ्या प्रकारे बघा, कारण पहिली समसंख्या 34 आणि दुसरी समसंख्या 68 येते. त्यामुळे 17 अधिक 51 बरोबर 68. म्हणून या प्रकारे 1 झालं म्हणजे x अधिक 51. 3 नंबरचा पर्याय. आता दुसऱ्या प्रकारे बघा,
एक्स ही समसंख्या आहे, एक्स ही विषम संख्या आहे, ही पहिली विषम संख्या. आता त्यानंतर एक्स अधिक 17 ही विषम संख्या आणि विषम संख्या अधिक विषम, म्हणजे इथं कुठली संख्या मिळणार आपल्याला? समसंख्या मिळणार आहे. त्यानंतर एक्स अधिक 17 अधिक 17 म्हणजे इथं आता ही एक्स अधिक 17 समसंख्या, अधिक 17 म्हणजे विषम, सम आणि विषम, इथं विषम संख्या मिळेल. अधिक बघा परत, एक्स अधिक 17 अधिक 17 अधिक 17, कारण 17च्या पाड्यामधली पाहिजे त्यामुळे अधिक 17 करायचं. आता ही एक्स अधिक 17 अधिक 17 म्हणजे ही झाली विषम संख्या, अधिक विषम, 17 ही विषम आहे, विषम अधिक विषम काय येणार? सम येणार. म्हणजे 17 आणि 17 34 आणि 17 51, म्हणजे ही झाली पहिली समसंख्या, ही झाली दुसरी समसंख्या, म्हणजे एक्स अधिक 51 ही काय झाली? दुसरी समसंख्या. अशा दोन्ही प्रकारे उत्तर हेच येते, एक्स अधिक 51. प्रश्न 4 बघा, पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्येच्या जोडीची बेरीज 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे? आता 1 ते 25 पर्यंत मूळ संख्यांची बेरीज आपण बघू. सुरुवातीला 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या कुठल्या? 2 3 5 7 11 13 17 19 23 झाले, 23 पर्यंत. आता यांची बेरीज बघा, एकाक स्थानची बेरीज करू पहिलं. 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 7 17 आणि 18 19 20 21 21 आणि 7 28 28 आणि 9 37 37 आणि 3 40, म्हणजे एकक स्थानी 0 आले, हातचे आले 4. आणि बघा आता दशक स्थानची संख्यांची बेरीज करू. 1 आणि 1 2 आणि 1 3 4 5 6 6 आणि हातचा 4 होता ते, म्हणजे 10. म्हणजे 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे? 100 आहे. त्याच्यामध्ये त्या बेरजेपेक्षा 44ने जास्त आहे म्हटल्यावर 100 अधिक 44 किती झाले? 144. आता ह्या पर्यायातली कुठल्या जोडमूळ संख्यांची बेरीज 44 येते? कुठल्या त्यांची बेरीज करून पाहूयात. 71 73 ही जोडमूळ संख्या आहे. आता त्यांची बेरीज करूयात. 71 आणि 73. 3 आणि 1 4 7 आणि 7 14 144, म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकाच्या अदलाबदल केली असता मूळ संख्या मिळते? म्हणजे बघा आता समजा 13 ही मूळ संख्या आहे. आता ते एकाक स्थानचा दशक स्थानी घेतला आणि दशक स्थानचा एकाक स्थानी घेतला, म्हणजे 31 झालं. हा 31 ही मूळ संख्याच पाहिजे. अशा किती मूळ संख्या आहे की अदलाबदल केली तरी मूळ संख्याच मिळते. आपण महत्त्वपूर्ण बाबीमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे, याच्यावर सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर त्या संख्या बघा 11 यांची अदलाबदल केली तरी मूळ संख्याच मिळते. 13 17 31 37 71 73 79 आणि 97. जेणेकरून कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल महत्त्वपूर्ण बाबीचा त्यांनी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे स्वाध्यायावरील प्रश्न सोडवायला सोपे जातील. किती संख्या झाल्या? 3 1 3 3 2 6 3 3 9, म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y आहे, तर त्यांतील सर्वात मोठ्या विषम संख्येच्या पुढील समसंख्या लिहा. जर मधली संख्या काढायची असेल तर काय करावं लागेल आपल्याला? मधली संख्या, त्या संख्यांच्या बेरीज किती आहे? yला 3नेच भागावे लागेल, म्हणजे मधली संख्या मिळते. आता बघा उदाहरण दाखल तुम्हाला सांगते. आता बघा 3 क्रमवार विषम संख्या बघा 3 5 आणि 7 ह्यात क्रमवार विषम संख्या आहेत, भागिले 3. 3 आणि 5 8 8 आणि 7 15 15 भागिले 3 केलं, 3 5 15 5 मधली संख्या मिळते का नाही? तर अशाच प्रकारे आपल्याला या उदाहरणातलं काय दिलं? 3 क्रमवार विषम संख्येची बेरीज y दिले, y भागिले 3, म्हणजे ती मधली संख्या मिळेल. आणि त्याच्या पुढची विषम संख्या कुठली मिळेल? सर्वात मोठी, म्हणजे त्याच्या पुढची. त्या तिन्हीमधली मोठी विषम संख्या म्हणजे मधली संख्या अधिक 2. 2 विषम संख्येमधला फरक किती असतो? 2चा असतो, अधिक 2, म्हणजे ही संख्या मिळेल सर्वात मोठी. संख्येच्या पुढची, त्याच्या पुढची समसंख्या म्हटल्यावर अधिक 1 करावी लागेल, म्हणजे y/3 2 अधिक 1 3,
म्हणजे पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा. पुढीलपैकी कोणती समूह संख्याची जोडी नाही? आता समूह संख्या म्हणजे काय? ज्या दोन संख्येचा एक व्यतिरिक्त अन्य कुठलाही सामायिक विभाजक नसतो त्यांना समूह संख्या असं म्हणतात. आता बघा ह्याचे 32चे विभाजक बघू आपण. 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने 4 ने जातो, 8 ने जातो, 16 हे अवयव आहेत. आणि 24चे बघा 1 ने जातो, 2 ने, 3 आहे, 4 आहे. म्हणजे याच्यामध्ये बघा एकापेक्षा जास्त सामायिक अवयव आहेत. सामायिक विभाजक आहे, सॉरी 4 नाही, हे 3 आहे, हे नाही, हे 4. त्यामुळे समूह संख्याची जोडी ही नाही. पहिलाच पर्याय योग्य आहे. आता बघा दुसरा बघा 25 आणि 32. 1 ने जातो, 5 ने जातो, 5 5 25, 5. 32चे 1 2 4 8 16. म्हणजे याच्यामध्ये एकच सामायिक विभाजक आहे. त्यामुळे ही समूह संख्येची जोडी आहे. आपल्याला नाही विचारले. तिसरा बघा 15 आणि 22. याच्यामध्ये 1 आहे, 3 आहे, 5 आहे. 3 ने जातो, 5 ने जातो. आणि 22चे 1 2 आणि 11. याच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त कुठला आहे? एकच आहे. चौथा बघा 18 आणि 35. याच्यामध्ये बघा 18मध्ये 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने जातो आणि 9 ने जातो. 35मध्ये 7 5 35, 5 आहे, 7 आहे. याच्यामध्ये सामायिक विभाजक फक्त एकच आहे. त्यामुळे समूह संख्येची कुठली जोडी नाही तर पर्याय क्रमांक 1 नाही. प्रश्न क्रमांक 8 बघा. पी ही एक समसंख्या आहे तर त्या पुढील 39वी समसंख्या कुठली? दिलेल्या समसंख्येनंतरची 1वी समसंख्या काढण्याचे सूत्र आपल्याला माहीत आहे. सूत्र काय? दिलेली समसंख्या अधिक x गुणिले 2. हे आपण महत्त्वपूर्ण बाबीमध्ये अभ्यासलेलं आहे. आता बघा दिलेल्या संख्येनंतरची 1वी समसंख्या काढणे. याचे सूत्र काय? दिलेली समसंख्या अधिक x गुणिले 2. दिलेली समसंख्या कुठली आहे? पी आहे. अधिक कितवी काढायला सांगितलं आहे? 39वी. म्हणजे कंसामध्ये 39 गुणिले 2. पी अधिक 39 गुणिले 2 किती येते? 9 2 18. 78. म्हणजे पी अधिक 78 म्हणजे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 8 प्रश्न अभ्यासलेले आहेत. यापुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.